बच्चू भाऊ म्हणले की गुलाबराव पाटलाच्या घरी मोर्चाकडे तू येणार काका पाहिजे इथं देख तू ही जाव एक सगळा गाव मा. गुलाबरावचं प्रेम कमळावर वाढलेलं आहे. मला वाटतं एवढा चांगला गुलाब सोडून तुम्ही कमळाच्या पाठीत का लागले गुलाबराव? छोटस आहे, जास्त नाही. माझा फंड दुसरीकडे वापरून घ्यायचा तुम्ही वाटलं तर. मला देता येत नाही तर मी देऊन टाकला. आम्ही रस्ता दिला, हा कॉम्पिटिशन पूर्ण दिलेला आहे. जर गेट दिला ना, गेट मध्ये तुमचंच नाव राहील ताई, बाकीचं नाव राहणार नाही. पण एक ताई आमची खासदार होती, तिने गेट दिलं बा. 50 वर्ष गेट उभा राहतं. त्यामुळे मला तरी असं वाटतं की ते या ठिकाणी करावं. मी तपास करतोय, नगरपालिका हद्दीमध्ये आहे, त्यामुळे डीपीटीसीतून देता येतं का? जर ते देता आलं तर तुमचे पैसे वाचतील. कारण की तुम्ही मी काय अलग नाही आहे, पण आपल्या मार्केटची शोभा जर वाढण्याकरता सगळ्यांची मदत होत असेल तर निश्चितपणाने आपण ते करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही मुद्दा काढला तो एकदम बरोबर काढला. ते काही लोक आहे ना, चमको आहे, ते त्यांना माहिती होतं 28 तारखेला हे डिक्लेअर करणार आहे आपण कृषी अधिकारी आणि कलेक्टरच्या मीटिंगमध्ये. तर त्यांनी तो मोर्चा बरोबर त्याच टायमाला काढला. म्हणजे कसं हाड्याचं बसन डंच मोडणं. अरे बाबा उन्मेष दादा, तू 5 वर्ष खासदार होता, ती बोंब पडली तुझी रे, कुठे चाला नाही बाबा तू. आता काय शेतकरी सांगतोय मोर्चे बिरचे, तो तुमचा धंदा नाही, तो आम्हाला धंदा आहे, आमचा धंदा आहे. आणि शिंगाडे काढत 10-20 लोक आहेत का? बच्चू भाऊ म्हणले की गुलाबराव पाटलाच्या घरी मोर्चाकडे तू येणार काका पाहिजे इथं देख तू ही जाव एक सगळा गाव मा. हे विनाकारण चुकीच्या गोष्टी करणं मला पटत नाही. माझं म्हणणं कसं आहे की शेवटची आमची फायनल मीटिंग झाली आहे, किती मंडळ झालेले हे आम्हाला माहित आहे. गुलाबरावचं प्रेम कमळावर वाढलेलं आहे. मला वाटतं एवढा चांगला गुलाब सोडून तुम्ही कमळाच्या पाठीत का लागले गुलाबराव? आणि राहिली गोष्ट तुमच्या गावात याची, तर तुम्ही राज्याचे मंत्री आहो. तुम्ही आता एका गावचे थोडे आहे. आणि तुमची इच्छा पूर्ण करू ना गुलाबराव, आम्ही येऊ तुमच्या घरी. 5 तारखेला मी जळगाव मध्ये आहे, तुमच्या गावात, तुमच्या जिल्ह्यात आहे, तुमच्या आजूबाजूला आहो. तुम्ही जर म्हटलं तर घरी येऊ, पाहू काय व्यवस्था करता येईल तुमच्याकडून. आम्ही काय व्यवस्था करू ते पाहू. शेतकरी पुत्र म्हणून राहा गुलाबराव. तुम्ही जरी मंत्री असले तर तुमचा जो आवाज आम्ही विधानसभेत पाहत होतो शेतकऱ्यासाठी, तो दबलेला दिसत. तो दबू नये म्हणून आम्ही तुमच्यावर बोललो आहे. आणि शेतकरी पुत्र म्हणून येणार, तुम्ही सत्तेचे पुत्र म्हणून या, सत्ताधीश म्हणून या. आम्ही शेतकरी पुत्र म्हणून तुमचं आव्हान स्वीकारायला तयार आहोत.